नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्ही तुमचं मॉनिटायझेशन करत असाल चॅनल, तर काही गोष्टी आहेत की तुम्हाला त्या समजल्या पाहिजेत. कारण जे मी चुका केलेल्या आहेत तर तुम्ही करू नका, जेणेकरून तुमचे दिवस वाया जाणार नाहीत. जे की मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, माझी स्टोरी काय काय झाली होती काय नाही. तर जर तुम्ही हाफ मॉनिटायझेशन असोत किंवा फुल मॉनिटायझेशन असोत, जर अप्लाय करत असाल तर नक्कीच एक बार हा व्हिडिओ नक्कीच बघा, जेणेकरून तुमच्या जे मिस्टेक म्हणा किंवा काही तुम्हाला माहीत नसेल तर त्या गोष्टी होऊन जातील. सो बघा, आता हे हे माझं 23 मार्च 2026 हे तुम्हाला पाहायला मिळेल डॅशबोर्ड यूट्यूबच्या अँड अर्न ऑप्शनमधलं. तर यामध्ये माझे पूर्ण सबस्क्रायबर पूर्ण झाले होते 500 आणि 1000, आणि हे हाफ मॉनिटायझेशनचं होतं. आणि हाफ मॉनिटायझेशन तुम्हाला तर माहीतच आहे, जे की यूट्यूबचे 4-5 दिवस पाठीमागे चालत असतं. त्यामुळे इथे 2849 असे वॉच टाईम माझे झालेले आहेत हावर. नंतर मग माझं हे बघा 27 किंवा 29 मार्च 2026ला 300-350 घंटे झालं अँड हाफ मॉनिटायझेशनच्या पुढे गेलं. तर सिम्पली बघा, मी इथे अप्लाय म्हणून पुन्हा चांगलं असं हे आता हे पाठीमागचं स्क्रीनशॉट आहे. कारण मी व्हिडिओ बनवला होता मॉनिटायझेशनचा, परंतु तो डिलीट झालेला आहे. सो अप्लाय म्हणून सिम्पली ऑप्शन आलं, त्या बटनवर क्लिक केलं अँड क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा जे तुमचे आपले रिव्ह्यू असतात, म्हणजे त्यांचे टर्म्स अँड कंडिशन. सो ही थांबा एक मिनिट, ही पुढची पेजेस आहे. सो ही जे आता टर्म्स, आता ते पूर्ण व्हिडिओ डिलीट झाल्यामुळं मला काही सांगता येणार नाही, परंतु बघा इथे जी ही टर्म्स आहे, रिव्ह्यू बेस्ड टर्म्स जे आहेत, तर त्या कंडिशन तुम्हाला फक्त खाली स्क्रोल करायचं आणि ॲक्सेप्ट करायचं, आणि हे इथं डन होऊन जातं. तुमचं मेन चीज जी आहे ती ॲडसेन्स फॉर यूट्यूब लिंक करण्यासाठी मित्रांनो, तुमच्याकडं फक्त एकच ॲडसेन्स अकाउंट असायला पाहिजे. जर तुम्ही 2-3 काढला असाल तर त्यांना पहिलं डिलीट मारा आणि नंतर ॲप्लाय करा, जे की खूप दिवस लागतील, जे की लागणार नाहीत म्हणजे मॉनिटायझेशनसाठी, आणि 2-3 दिवसामध्ये होऊन जाईल पूर्णचं मॉनिटायझेशन. तर माझ्या यामध्ये चुका कसं झाल्या की मी 2 किंवा 3 ॲडसेन्स अकाउंट मी बनवलेले होते, जे की माझे 2-3 चॅनल होते आणि त्यावर मी कॉपी पेस्ट कंटेंट टाकत होता आणि त्याच्यावर चांगली रिस्पॉन्स भेटला होता. परंतु एकदम 4-5 दिवस मागे असल्यानं ते पूर्ण ही झाली कायगडी, कॉपीराईट आल्यामुळे ती पूर्ण वॉच टाईम वगैरे खराब झाली अँड मॉनिटायझेशन झालं नाही. आणि त्याच्यासाठी मी ॲडसेन्स काढली होती एक, आणि दुसरं एक काढलं होतं, कारण मी तेव्हा कुठले व्हिडिओ वगैरे बघितलं नव्हतं आणि मला माहीत पण नव्हतं. त्यामुळे हे माझे फर्स्ट टाईमच होते अप्लाय करताना. आणि हे केल्यानंतर हे बघा, हे दुसरी स्टेप, म्हणजे आता ही दुसरी, ही एवढं जे आहे ना, हे दुसऱ्या स्टेपमध्ये आहे, म्हणजे असं ॲडसेन्स लिंकसाठी आहे. तर यामध्ये सिम्पली मी येस आय हॅव ॲन एक्साइटिंग ॲडसेन्स फॉर यूट्यूब. सो हे ऑप्शन आहे, तर यावर मी क्लिक केलं अँड नेक्स्ट प्रोसेस केली. ओके, तर नेक्स्ट प्रोसेस दाखवतो मी तुम्हाला, एक मिनिट. सो हे ऑप्शन येतं तिथं लगेच तुमचं यूट्यूबचं लिंक पाहायला मिळेल, आणि तुम्हाला फक्त इथं फक्त टर्म्स फक्त राईट करून सेटअप ॲन अकाउंट यावर क्लिक करावं लागेल. यावर क्लिक केल्यानंतर तुमचं ते इन प्रोग्रेसमध्ये जातं. एक मिनिट मी दाखवतो. हे बघा, हे असं तुमचं इन प्रोग्रेसमध्ये जातं अकाउंट सेकंड. मग इन प्रोग्रेसमध्ये गेल्यानंतर माझ्या, आता तुम्हाला तर माहीत आहे, मी 3-4 अकाउंट काढलेले होते ॲडसेन्सचे अँड 3-4 अकाउंट काढल्यामुळे माझं ऑप्शन आलं. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. सो बघा, मला इथे आता हे इथले काय वाचू नका, ही फर्स्ट अँड सेकंडमध्ये पण असंच येतं. हे बघा, हे इथं तुम्हाला दिसत असेल, फिक्स युअर ॲडसेन्स फॉर यूट्यूब अकाउंट. तर हे तुम्हाला दिसत असेल, तर हे असा ऑप्शन मला सेकंड टाईम आला. ओके, सेकंड टाईम आला आणि मी स्टील एकही ॲडसेन्स अकाउंट डिलीट मारलेले नव्हते अँड मला माहीत पण नव्हतं किती आहेत काय नाही त्या टायमाला, बरं. कारण 3 काढले असतील, मला आधीच माहीत असं काढले असेल, परंतु या टायमिंगला मला माहीत नव्हतं की किती ॲडसेन्स अकाउंट आहेत. तर त्यामुळे मी एक डिलीट मारलं अँड एक याच, म्हणजे ज्याचं यूट्यूब आहे
त्याच ह्याच्यावरचं मी नंतर अजून अप्लाय केलं आणि यामध्ये यांनी क्लिअर म्हटलेलं आहे, यू आर ओनली अलाउड 1 ॲडसेन्स ऑर ॲडसेन्स फॉर यूट्यूब अकाउंट पर पर्सन. सो इथे तुम्हाला आपल्याला पाहायला मिळेल आणि हे मी वाचलेलं नव्हतं, बट सेकंड टाईम मी वाचले आणि वाचल्यानंतर मी एक अकाउंट डिलीट मारलं माझं ॲडसेन्सचं आणि आता राहिले 2 अकाउंट राहिल्यानंतर मी सिम्पली अजून यालाच केलं अँड येस केलं अँड पुढील प्रोसेस केली मी तसंच क्लिक करू केल्यानंतर डबल इन प्रोग्रेसमध्ये गेलं अँड डबल इन प्रोग्रेसमध्ये गेल्यानंतर आता ही माझी दुसरी टाईम होती. आता थर्ड टाईम तुम्हाला दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. आता हे तुम्ही पाहू शकता, हे माझंच अकाउंट आहे. इथं तुम्हाला दिसत आहे माझा लोगो, इथे पण दिसत असेल माझ्या चॅनलचा लोगो अँड इथं बघा एरर्स आलेला आहे थर्ड टाईमला. ओके, थर्ड टाईमला एरर्स आलेला आहे आणि त्यामध्ये फिक्स युअर ॲडसेन्स फॉर यूट्यूब अकाउंट, युअर असोसिएटेड ॲडसेन्स फॉर यूट्यूब अकाउंट वॉज क्लोज्ड, सो वी आर अनेबल टू मॉनिटाईज युअर चॅनल. सो मी काय केलं, मी हेल्प म्हणजे असं पहिलं मी करून पाहिलं, हेल्प काय केलं नाही पहिल्यांदा. सेकंड टाईमला मी तिन्ही अकाउंट डिलीट मारली. ओके, मी तिन्ही अकाउंट डिलीट मारली आणि डबल रिॲक्टिव्ह मी हे जे चॅनल आहे तर याच ईमेलवर रिॲक्टिव्ह एक चॅनल ऑन केलं. ऑन केल्यानंतर हे असं म्हटले आणि डबल अप्लाय केलं म्हणजे थर्ड टाईम अप्लाय केल्यानंतर हे मी काही यूट्यूबला व्हिडिओ बघितले अँड तिथे काही जण म्हटले की जे यूट्यूबचं अकाउंटचं ईमेल आहे अँड ते लिंक करायचं नाही म्हटले ॲडसेन्सला, कारण काही वगैरे हॅक वगैरे काही कधी झालं वगैरे चॅनल तर पूर्ण ॲक्सेस ते ज्या हॅक करणार आहे त्याच्याकडे जातं. त्यामुळे दुसरंच एखादी फोन नंबर अँड ईमेल ID लिंक करायचं, जेणेकरून अकाउंट बी गेलं तर ते आपल्याला घेतात रे येतील पुन्हा. त्यामुळे मग मी हे डबल डिलीट मारलं अँड फोर्थ टाईममध्ये मी नवीनच हे बघा, फोर्थ टाईममध्ये मी थांबा एक मिनिट दाखवतो मी तुम्हाला. याची PDF केली मी फोटोज काढून. फोर्थ टाईममध्ये मी नवीन बनवलं अकाउंट, त्याचं पण दाखवतो. हे बघा, हे फोर्थ टाईममध्ये मी नवीनच अकाउंट बनवलं. यामध्ये अशी सेटिंग वगैरे केली जी की ॲडसेन्सला आपल्याला करावं लागते अँड नवीन बनवल्यानंतर मी ते अप्लाय केलं आणि अप्लाय केल्यानंतर 7 दिवस झाल्यानंतर माझं मॉनिटायझेशन म्हणजे सेकंड स्टेप कंप्लीट झाली. तर मी दाखवतो सेकंड स्टेप. हे इन प्रोग्रेसच होतं, इन प्रोग्रेस. हे बघा इथे हे लगेच झाल्या मी काढलेलं होतं आणि मोबाईलमध्ये बॅटरी पण कमी होती, 8% होती, पाहू शकता तुम्ही. आणि चॅनल आपलंच आहे. सो बघा, सेकंड प्रोसेस माझी 1 वीक म्हणजे असं 1 आठवडा म्हणजे 7 दिवस लागले मला. 7 दिवस झाल्यानंतर पूर्ण हे इन प्रोग्रेसमध्ये आपोआप गेलं अँड इन प्रोग्रेसमध्ये जाऊन हे पण बघा हे डन झालेलं आहे. हे पण इन प्रोग्रेस. फायनली माझं अकाउंट जे आहे ते 48 म्हणजे 2 दिवस लागले, 2 दिवसामध्ये अप्रूव्हल झालं. सो यूट्यूब पण हा मेल आला आणि नंतर मी सेटिंग वगैरे ऑन केली. वेलकम टू द यूट्यूब पार्टनर प्रोग्राम असा अर्जुन बालनी म्हणून असं मेल आला आणि नंतर मी चेंजेस केले सेटिंग वगैरे. तर ही कहाणी होती मित्रांनो. तर नक्कीच तुम्हाला पहिलं अप्लाय करताना नक्कीच बघा, जेणेकरून तुमच्या चुका वगैरे होणार नाहीत अँड तुमचं विदिन 2 दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल मॉनिटायझेशन. कारण मला 10-15 दिवस लागले होते, कारण मी खूपच फोर्थ टाईमला गुगल ॲडसेन्सला हे केलं होतं मी अप्लाय, त्यामुळे मला एवढा टाईम लागला. तर तुम्ही करू नका. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जशी काही वगैरे चुका वगैरे माझ्याकडून अजून होत्याल तर मी यूट्यूबला शेअर करेन तुमच्या चुका टाळण्यासाठी. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा अँड बेल आयकॉन पण प्रेस करा. थँक्यू.